नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आपला मार्गदर्शक म्हणजेच होस्ट अँड दोस्त महाज्योतीच्या महा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती पोलीस भरतीचा महासंकल्प घेऊन आपल्याला इथून पुढे मार्गदर्शन करणार आहे। महाराष्ट्र शासनाचा अतिशय स्तोत्र असा उपक्रम मोफत पोलीस भरती लेखी प्रशिक्षण महाराष्ट्रातील तमाम ज्वलंत आणि जिवंत अभ्यासातील अथक परिश्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाज्योतीतील तज्ञ इथून पुढे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। मी आपल्याला स्पर्धा परीक्षेतील अतिशय कठीण वाटणारा मराठी व्याकरण हा विषय अगदी सोपा करून शिकवणार आहेत। तर चला तर मग मराठीचा रोमांचकारी प्रवास सुरू करण्यासाठी इथून पुढे आपण बघणार आहेत। सर्वप्रथम मी आपल्याला लेखी परीक्षेचे स्वरूप हे समजावून सांगणार आहेत, म्हणजेच अभ्यासक्रम व त्या अनुषंगाने केलेली गुण विभागणी मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगेल। पोलीस भरतीला लेखी परीक्षेसाठी असणारा अभ्यासक्रम, त्यामधील सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे अंकगणित। त्यावरती 25 गुण असतात, म्हणजेच 25 प्रश्न विचारले जातात। त्यानंतरचा 2 क्रमांकाचा टॉपिक जो आहे तो आहे सामान्य ज्ञान व चालू घडामोडी सहित। यावरती तुम्हाला 25 प्रश्न विचारले जातील, त्यावर सुद्धा तुम्हाला 25 मार्क असणार आहेत। त्यानंतरचा 3ऱ्या क्रमांकाचा जो टॉपिक आहे तो आहे बुद्धिमापन चाचणी। त्यावर सुद्धा 25 गुण असणार आहेत आणि 25 प्रश्नसुद्धा असणार आहेत। आणि सर्वात महत्त्वाचा मराठी व्याकरण, जो तुमचा गेम चेंजर ठरू शकेल आणि ज्यावरती पैकीच्या पैकी मार्क मिळू शकाल असा विषय म्हणजे मराठी व्याकरण। आणि हाच विषय मी तुम्हाला अगदी सोपा करून यापुढे शिकवणार आहे। मराठी म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी याचं अजोड नातं मी तुम्हाला यापुढे उकल करून देणार आहे विद्यार्थी मित्रांनो। तर यापुढे बघूयात मराठी या विषयाचे स्थान। स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी या विषयाचे स्थान काय आहेत हे सर्वप्रथम समजून घेणे महत्त्वाचे ठरते। तर आपण सर्व पोलीस भरतीचा अभ्यास करणार आहे, त्या अनुषंगाने मराठी हा विषय त्या लेखी परीक्षेत कुठे बसतोय ते बघणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। तर मराठी व्याकरण याचा 12वी पर्यंतचा दर्जा हा आपल्याला पेपरमध्ये बघायला मिळेल। त्यानंतर पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा विषय, मी आधीच सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, हा एकमेव असा विषय आहे जो अतिशय साधा सोपा आणि सहज करून शिकता येईल आणि त्याच्यावरती पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा हा विषय आहे एकमेव। कारण या आधीचे जे विषय आहेत सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, त्यामध्ये जे प्रश्न येतात ते बरेचसे वर्साटाईल असतात, पण मराठी हा एकमेव विषय आहे ज्याच्यावरती 12वी दर्जा राखून लिमिटेड प्रश्न आणि लिमिटेड अभ्यास करून आपण पूर्णच्या पूर्ण मार्क्स यावरती घेऊ शकतो। आधी बोललो त्याप्रमाणे संभाव्य प्रश्न हे 25 असतात आणि प्रश्नांचा दर्जा अतिशय 30% सोपं, 40% मध्यम आणि 30% अतिशय कठीण। तर या सगळ्या पातळीतून आपल्याला मार्क्स खेचून आणायचे आहेत, त्यासाठी आपल्याला सातत्य अतिशय महत्त्वाचं आहे यामध्ये। त्यानंतर सहज आकलन व समजण्यास अगदी सोपे प्रश्न येतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला मराठी हा विषय अतिशय कठीण वाटतो। मराठी या विषयाशी आपली जी नाळ आहे ही जन्मापासून आहे आणि जेव्हा महाराष्ट्र म्हणतो तर त्याचं मराठीशी नातं हे फार पूर्वीपासूनचं आहे। म्हणजे प्राचीन काळापासून सुद्धा तुम्हाला मराठीशी जोडलेली नाळ तुम्हाला महाराष्ट्राची दिसेल। म्हणजे अर्थातच आपण महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहोत। तर हा विषय मराठी फक्त पोलीस भरतीसाठी नाही, तर यापर्यंत डेप्युटी कलेक्टर व्हायचं असेल तरीसुद्धा तुम्हाला मराठी विषय अतिशय महत्त्वाचा आहे। पण त्यामध्ये येणारे जे प्रश्न आहे त्याचा जो दर्जा आहे तो निश्चितच यापेक्षा वेगळा आहे। इथे 12वी हा मराठी व्याकरणाचा दर्जा आहे, तर तिथे पदवी हा मराठी व्याकरणाचा दर्जा असेल। त्यामुळे निश्चितच प्रश्नाचे स्वरूपसुद्धा वेगळे असेल। पण मराठी हा विषय नुसता पोलीस भरतीसाठी नाही, तर त्या समकक्ष होणाऱ्या सगळ्या परीक्षांकरता तुम्हाला उपयुक्त ठरेल। पण मात्र ही पायरी असणार आहे ज्यामध्ये तुम्ही पाया मजबूत करू शकता विद्यार्थी मित्रांनो। तर तसेच आपण सहज आणि आकलनास सोपे असणारे प्रश्न थोडक्यात बघूयात। आपण नेक्स्ट स्लाइडवर बघू की आपल्याला काय प्रश्न येतात। बघा, मराठी या विषयावर पोलीस भरतीला आत्तापर्यंत काही प्रश्न आले,
ते कसे असतात? अगदी साधे सोपे प्रश्न असतात. बघा, प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते? मुंबई पोलीस 2018 मध्ये हा प्रश्न विचारला. मी रिपीट करतो विद्यार्थी मित्रांनो, की खालीलपैकी तृतीय पुरुषवाचक सर्वनाम कोणते? मुंबई पोलीस 2018. यामध्ये तुम्हाला पर्याय आहे अ तू, ब तो, क मी, ड यापैकी नाही. तर जे विद्यार्थी आत्ता सुरुवात करत असतील त्यांना सुद्धा एकदम सोपी जाईल असा हा प्रश्न आहे. आणि ज्यांनी थोडंफार वाचन केलं असेल आणि ज्यांनी नसेल केलं त्याला यानंतर यापुढे मी मार्गदर्शन करणार आहे. म्हणजेच महाज्योतीची संपूर्ण तज्ज्ञ टीम तुमच्यासोबत अगदी मोफत तुम्हाला शिकवायसाठी तयार असणार आहे विद्यार्थीमध्ये. आणि त्या सर्वांचा लाभ तुम्ही घ्यावा अशी माझी अपेक्षा आहे. तर बघा, या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तो. हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. आणि एवढा साध्या प्रश्नाचं उत्तर इतकं सोपं आहे, त्यामध्ये आपण 1 मार्क मिळवू शकतो. त्यानंतरचा दुसरा प्रश्न बघा, विहीर या नामाचे अनेक वचन ओळखा. विहीर एक नाम आहे, त्या नामाचे अनेक वचन ओळखायचे आहे. बरोबर आहे ना? आंबा याचं अनेक वचन काय आहे असं म्हटलं तर बरेचशा लोकांना येणार नाही, है ना? असेच प्रश्न जे आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत असतात हेच प्रश्न तुम्हाला परीक्षेला येत असतात. म्हणून विषयाचं आपल्याला फक्त सामान्य ज्ञान असणं आवश्यक आहे. बघा, साधा प्रश्न आहे, विहीर या नामाचे अनेक वचन ओळखा. पर्याय क्रमांक 1 आहे विहिरी, पर्याय क्रमांक 2 आहे विहिरी, पर्याय क्रमांक 3 आहे विहिरी, पर्याय क्रमांक 4 आहे विहिरी. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की सर हे तर सगळं सारखं आहे, स्पर्धा परीक्षा तीच आहे का जिथे लाईक टू म्हणजे ॲज लाईक सारखं सारखं दिसते? आपण बघितलं ना हम आपके है कौन हा मूवी, त्यामध्ये म्हणजे दोघी बहिणी आहेत की जावा आहे हे लक्षात येणं आपल्याला कठीण जातं. तसेच प्रश्न असतात, सेम टू सेम दिसतात, पण याच्यात एक छोटासा फरक आहे विद्यार्थी मित्रांनो, तो म्हणजे वेलांटीचा फरक आहे. आणि वेलांटीचा फरक आहे म्हणजेच काय? तर शुद्ध आणि अशुद्ध लेखन सुद्धा आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे इथे. बघा, आता विहिरी विहिरी याचा प्रोनाऊन्सिएशन म्हणजे उच्चार सेम आहे, मात्र एक विहीर अनेक वचन आहे आणि तो शुद्ध सुद्धा आहे. तर एकाच प्रश्नात असे 2 प्रश्न आपण करू शकतो विद्यार्थी मित्रांनो. चला बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे ड, ज्यामध्ये आपल्याला विहिरी हे दिसत आहे. आता हे डच का? हा ड विहिरी का बरोबर आहे? कारण याची वेलांटी जो ऱ्हस्व आणि दीर्घ असायला पाहिजे ती अतिशय योग्य आणि बरोबर आहे. बाकीच्यामध्ये जी वेलांटी आलेली आहे ते चुकीची आहे. म्हणून पर्याय क्रमांक ड हा बरोबर आहे. असेच प्रश्न तुम्हाला समोर भेटतील आणि शुद्ध अशुद्ध शब्द हा आपल्याला समोर येणारा एक याच्यातले घटक आहे. यानंतर बघूयात, अगदी मजेदार असे प्रश्न असतात. म्हणून तुम्हाला म्हटलं की माझ्यासोबत मराठीचा रोमांचकारी प्रवास करण्यासाठी तयार आहात का तुम्ही? मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या भाषेत 12वीचा दर्जा म्हणजे आजपर्यंत शिकलो असे टॉपिक तुम्हाला अगदी तोंडावर पाठ होतील असे शिकवणार आणि तुम्हाला मजासुद्धा येईल. बघा, प्रश्न किती सोपा असतो. हात ओला तर मित्र भला या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? दैनंदिन जीवनात गाव खेड्यापाड्यामध्ये आपण अनेक म्हणींचा वापर करतो. आपल्या आजीबाईकडे अशा म्हणींचा भरमसाठ असा गुच्छा असतो. त्यातलीच एक म्हण आली, हात ओला तर मित्र भला. या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे हातातील गोष्ट सोडू नये, ब फायदा असेल तरच लोक जवळ येतात, क वाईट कृत्याचे फळ लगेच मिळते आणि ड गुणी माणसाचे गुण प्रकट झाल्या वाचून राहत नाही. तर अगदी सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे फायदा असेल तर लोक जवळ येतात. म्हणजेच या म्हणीचा अर्थ फायदा असेल तरच लोक जवळ येतात, हात ओला तर मित्र भला. म्हणीवरती 2 प्रश्न तुम्हाला बघायला मिळतात म्हणजे तुमच्याकडे 2 मार्क आपसुकच आले आहेत. यानंतर बघूयात, नंतरचा प्रश्न बघा किती सोपा असतो. गाय झाडाखाली बसली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? वर्धा पोलीस 2014ला विचारलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो.
आता अधोरेखित शब्द म्हणताय तर यामध्ये फक्त अधोरेखित शब्दाकडे बघायला पाहिजे, आहे ना. पर्याय आहे अ नाम, ब शब्दयोगी अव्यय, क विशेषण आणि ड क्रियाविशेषण. हे पर्यायातील सगळं जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला आपले मराठी व्याकरणातील उपघटक आहे ना. पण म्हणजेच हे सर्व पर्याय बरोबर आहेत का? मुळातच नाही. यातला एक पर्याय योग्य आहे आणि तोच आपल्याला निवडायचा आहे ना. तर मग 4 चुकीतलं एक बरोबर निवडायचं तर 3 चुकीचे समजले पाहिजे आणि त्यासाठी थोडा अभ्यास करावा लागेल. तर बघा, गाय झाडाखाली बसली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात कोणती? अधोरेखित शब्द आहे झाडाखाली आणि त्याखाली पर्याय दिलेला आहे अ नाम, ब शब्दयोगी अव्यय, क विशेषण आणि ड क्रियाविशेषण. तर पर्यायात दिलेले सर्व घटक हे आपल्या मराठी व्याकरणातील समोर शिकायला येणारे उपघटक आहे. पण हे सर्वच आपले उत्तर नसून यातील एक हा आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर याचं उत्तर मी सध्या तुम्हाला सांगतोय की हे याचं उत्तर आहे शब्दयोगी अव्यय. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? शब्दामधील ते संबंध दाखवण्यासाठी ज्याचा वापर केला जातो असा शब्दयोगी अव्यय आपल्याला पुढे शिकायला येणार आहे. आपण फक्त उदाहरणादाखत मराठीत कसे प्रश्न विचारले जाते आणि याआधी परीक्षेला कसे विचारले ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. तर नेक्स्ट बघूयात आपण. बघा, आपल्या स्वाभाविक बोलण्याला काय म्हणतात? उस्मानाबाद पोलीस 2009ला विचारला. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण दैनंदिन जीवनात समोरच्या व्यक्तीशी सरळ सरळ बोलतो. कुठे गेला होता, काय करत होता, आहे ना, असे सरळ बोलतो किंवा लिहितो. मी आज ताईकडे गेलो होतो, आहे ना, मी मूव्ही बघायला गेलो. तर सरळ सरळ बोलणं, स्वाभाविक बोलणं याला पर्यायात काय म्हणतात ते पर्याय दिले आहेत. 1 काव्य, 2 ब नाट्य, क गद्य आणि ड पद्य. याचं उत्तर आहे गद्य. आपण त्याला असं म्हणतो की आपण सरळ सरळ लिहितो किंवा पाठ जे लिहितो त्याला आपण गद्य असं म्हणतो. म्हणजेच आपल्या स्वाभाविक बोलण्याला किंवा सरळ सरळ बोलणाऱ्या गद्य असं म्हटलं जातं, है ना. त्यानंतरचा प्रश्न आहे धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. नागपूर पोलीस 2010ला विचारलेला प्रश्न आहे. तुमच्याकडे पर्याय आहे अ इंद्रधनुष्य, ब बाण, क कोंदड, ड दंड. तर समानार्थी विरुद्धार्थी शब्द याच्यावरती तुम्हाला 2 प्रश्न दिसतील. म्हणजे सरळ सरळ 25 मध्ये बघा. आता मी तुम्हाला थोडंसं उदाहरण देत आहे तर तुम्हाला 7-8 मार्क्स तर इथेच मिळून राहिले. असेच प्रश्न असतात आणि ते येऊन गेलेले प्रश्न आहेत. तर याचं धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कोंदड. धनुष्याला समानार्थी शब्द आहे कोंदड असं म्हटलं जातं. यानंतर बघूयात, मी तुम्हाला मराठीचं ओळख करून देताना पोलीस भरतीला कसे प्रश्न विचारले जातात ते मी तुम्हाला नमुन्यादाखल फक्त तुम्हाला ओळख करून दिली आहे. म्हणजे इथे आपलं शिकणं संपलं नाही आहे. तर यापुढे आपण बरंच काही शिकणार आहेत. तर त्याची थोडी झलक आणि ओळख मी तुम्हाला इथे करून दिली. तर आता बघूयात की मराठी व्याकरण या विषयावर परीक्षेत विचारले जाणारे घटक. बरोबर आहे ना. मराठी व्याकरण यावरती परीक्षेत कुठल्या घटकांवर किती भर असतो किंवा कुठले घटक विचारले जातात याची मी तुम्हाला ओळख सांगतो. पहिला क्रमांक बघा, मराठी पार्श्वभूमी किंवा मराठीची ओळख यावरती आपल्याला प्रश्न दिसतात. उदाहरणार्थ, लीळाचरित्र हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिला? आणि तुम्हाला खाली पर्याय असतील. महिमभट, मुकुंदराज, ज्ञानेश्वर यापैकी नाही, आहे ना. मराठी कोण्या शतकामध्ये समृद्ध आणि प्रगल्भ झाली किंवा ज्ञानेश्वर कुठल्या शतकामध्ये होते किंवा मराठी महाराष्ट्राशी कशी जोडली या सगळ्यांची ओळख आपल्याला मराठीच्या पार्श्वभूमी किंवा मराठीची ओळख करताना आपल्याला बघावे लागेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर दुसरा आपला घटक आहे ज्यावरती प्रश्न विचारले जातात आणि प्रश्न असतात म्हणजे असतातच असा घटक पोलीस भरतीचा म्हणजे मराठी वर्णमाला. ज्याशिवाय मराठी व्याकरण किंवा मराठी भाषा उभी राहू शकत नाही किंवा जो पाया मानला जातो तो म्हणजे मराठी वर्णमाला. मराठी वर्णमाला समजण्यास अतिशय सोपी
आणि व्याकरण दृष्ट्या आपल्याला मदत करणारी अशी मराठी वर्णमाला, आणि त्यावरही तुम्हाला बरेचसे प्रश्न दिसतात. उदाहरणार्थ, पुढीलपैकी कुठला वर्ण स्वर आहे? अ, पर्याय क्रमांक 1 अ, पर्याय क्रमांक 2 ब, पर्याय क्रमांक 3 म, पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. तर अ हा स्वर आहे मराठी वर्णमालेतील, आहे ना. म्हणजे काय? स्वर, स्वरादी आणि व्यंजन, कठोर व्यंजने, मृदू व्यंजने, अनुनासिके. मग उच्चार स्थानावरून वर्णांचे प्रकार हा सुद्धा टॉपिक आणि त्यावरती प्रश्न आपल्याला बघायला मिळतात, आणि ते 100% असतात म्हणजे असतातच विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा टॉपिक आहे शब्दविचार. शब्दविचार, शब्दविचार म्हणजेच काय? तर आपल्याला शब्दांबद्दल माहिती घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. शब्द कसे तयार होतात, मग शब्दसिद्धी म्हणजे काय, परकीय भाषेतून आलेले शब्द कुठला, है ना, या सगळ्यांची माहिती आपण शब्दविचार या घटकामध्ये घेणार आहोत, आणि त्यावरही तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारल्या जातील. दलाल हा शब्द पुढीलपैकी कुठल्या भाषेतून आलेला शब्द आहेत? गुजराती, मारवाडी, फारसी, परकीय. त्यानंतर बघा, चौथा क्रमांकाचा घटक आहे लिंग विचार, आहे ना. मराठी व्याकरणामध्ये लिंगाचे आपल्याला 3 प्रकार मुख्यतः बघायला मिळतात: स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी, है ना. त्यावर तुम्हाला प्रश्न दिसेल, झाड या शब्दाचे पुढीलपैकी लिंग कुठले? अतिशय साधा आणि मार्क्स देऊन जाणारा हा घटक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा 5वा घटक आहे वचन विचार, है ना. वचन म्हणजे ते नाही की आपण एकमेकांना दिलेले वचन, प्रेमात दिलेले किंवा इतर लोकांना दिलेले वचन नाही, तर वचन म्हणजे एक वचन, अनेक वचन. आपल्याला पुढीलपैकी, आताच मी तुम्हाला याच्या सांगितलं, विहीर या शब्दाचे अनेक वचन पुढीलपैकी कुठला शब्द आहे? असे साधे सोपे प्रश्न, पण परीक्षेला गेल्यानंतर तिथे हॉलमध्ये बसल्यानंतर कठीण वाटणारे, आपल्याला आधीच सातत्य ठेवून अभ्यास करून जावं लागणार आहे. वचन विचार, है ना. त्यानंतर बघा नेक्स्ट, त्यानंतरचा 6वा घटक आहे आपला विभक्ती. विभक्ती अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याचे 8 प्रकार आपल्याला शिकायचे आहे: प्रथमा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, है ना. असे आपल्याला विभक्ती, आणि त्यावर येणारे प्रश्न म्हणजे जर तुम्हाला विचारलं की रोहन गावाला गेला, तर गावाला या अधोरेखित वाक्यात कुठला विभक्ती प्रत्यय वापरला आला आहे? प्रथमा, द्वितीया, तृतीया या चतुर्थी, त्यातून आपल्याला निवडायचे आहे. आणि विभक्ती हे शब्दाला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी अतिशय महत्त्वाचे असतात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा 7वा आपला घटक आहे सामान्य रूप, है ना. सामान्य रूप म्हणजे एखाद्या शब्दाचं मूळचं रूप कुठलं असेल ते आपल्याला शोधून काढायचं आहे, है ना. गणेश झाडावरून पडला, झाडावरून या शब्दाचे सामान्य रूप पुढीलपैकी कुठले? तर झाडा हे झाडावरूनचे सामान्य रूप असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा आपला 8वा टॉपिक आहे शब्दांच्या जाती, आणि अतिशय स्टार करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, यावरती प्रश्न असतात म्हणजे असतात. शब्दांच्या जाती, शब्दांच्या जाती म्हणजेच पार्ट ऑफ स्पीच आहे विद्यार्थी मित्रांनो. इंग्रजी ग्रामर मधलं पार्ट्स ऑफ स्पीच आहे. किती पार्ट्स ऑफ स्पीच आहे? तर आपल्याकडे 8 पार्ट्स ऑफ स्पीच आहे ना. मग याही पुढे जाऊन मी मराठी भाषेचं महत्त्व सांगताना तुम्हाला सांगेल, जर मराठी ही आपली मातृभाषा आहे, म्हणजे आपण ज्या भागात राहतो त्या भागात सर्वात जास्त बोलणारी भाषा मराठी असेल, तर आपली
असं म्हटलं जातं की जर आपली मातृभाषा जर आपल्याला बरोबर आली नाही तर जगातली कुठलीही भाषा आपण शिकू शकणार नाही. त्यामुळे मराठीचं महत्त्व स्पर्धा परीक्षा व्यतिरिक्त आपल्याला यायला सुद्धा पाहिजे इथपर्यंत आहे. कारण आपण ग्रामीण भागात राहून विचार करतो की मला इंग्रजी ग्रामर येत नाही किंवा इंग्रजी मला जमत नाही, मला बोलता येत नाही. तर मुळात प्रॉब्लेम आपल्या मातृभाषेत न येण्यामुळे होतो. आणि तुम्हाला याही पुढे जाऊन सांगतो की मराठी भाषेचं व्याकरण ह्या एका इंग्रज व्यक्तीने लिहिलं आहे. विल्यम कॅरी या नावाने या व्यक्तीने मराठी भाषेचं व्याकरण सर्वप्रथम लिहिलं होतं. म्हणजेच काय, मराठी भाषेचं व्याकरण हे समजून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि या शब्दांच्या जातीमध्ये तुम्हाला 2 प्रकार प्रामुख्याने शिकायचा आहे, ते म्हणजे सव्यय आणि अव्यय. जसं इंग्रजी ग्रामर शिकताना विद्यार्थी मित्रांनो ओपन क्लास आणि क्लोज क्लास अशा 2 मध्ये तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच टाकावं लागेल, ज्याच्यामध्ये नाऊन, ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब या सगळ्या गोष्टी असणार आहे. म्हणून मातृभाषा आणि त्यातही मराठी ही अतिशय महत्त्वाची आहे. चला तर पुढे जाऊया. 9वा घटक शुद्ध अशुद्ध शब्द. मी तुम्हाला आधीच सांगितलं, एकाच प्रश्नात म्हणजे एकाच दगडात 2 पक्षी मारता येतात. विहीर या शब्दाचे अनेक वचन आणि त्यातही सगळे विहीरच होते, पण त्यातही एक विहीर शुद्ध होता. म्हणजे व्याकरणदृष्ट्या शुद्ध लेखन केलेलं असं होतं. तो शब्द होता 4थ्या क्रमांकाचं. तर असे प्रश्न शुद्ध अशुद्ध शब्द यावरती लिहून घ्या, 100% प्रश्न असणार आहे. कारण या पहिले विचारलं आशीर्वाद या शब्दाचं शुद्ध रूप पुढीलपैकी कुठलं है ना, तुम्ही माहीत असेल. 10व्या क्रमांकाचा घटक आहे जोड शब्द है ना. शब्द कसे जोडून तयार होतात यावरती आपल्याला जोड शब्द मध्ये तुम्हाला शिकायला मिळेल आणि त्यावरती तुम्हाला प्रश्नसुद्धा मिळेल. त्यानंतर आपला टॉपिक आहे समास है ना. या समासावरती आपल्याला बरेच प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये दिसतात. 12 क्रमांकाचा घटक आहे क्रियापदाचे अर्थ. विध्यर्थ, स्वार्थी असे क्रियापदाचे अर्थ असू शकतात. मग सर्वप्रथम कळायला हवं विद्यार्थी मित्रांनो की क्रियापद म्हणजे काय. तर क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद होय. आणि क्रियापदाची भूमिका अतिशय महत्त्वाची असते. मी पुढे जाऊन असं म्हणेल का क्रियापद हा वाक्यातील हिरो असतो. जसा पिक्चरमध्ये जर हिरो नसेल तर त्या सिनेमाला किंवा पिक्चरला महत्त्व राहत नाही. तसंच शब्दरूपी सदस्यांनी वाक्यरूपी कुटुंब बनतं आणि त्या वाक्यरूपी कुटुंबातला क्रियापद हा हिरो असतो. डोक्यावरून गेलं ना विद्यार्थी मित्रांनो. शब्दांनी वाक्य बनतं आणि वाक्यानी पाटासारखं कुटुंब बनतं. म्हणजे एक वाक्य बनवायला एक एक शब्द त्याच्या व्यवस्थित असे जागेवर असायला पाहिजे आणि त्याचेच नियम लावण्यात आले. त्यालाच आपण व्याकरण असं म्हटले. याच्या पुढे मी तुम्हाला फक्त ओळख करून देतोय. यानंतर मी तुम्हाला सगळ्या घटकांची उकल करून देणार आहे. याची सुरुवात सांगणार आहे. याच्या मुळापासनं तर सेंड्यापर्यंत सगळे घटक मी तुम्हाला शिकवेल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा 13व्या क्रमांकाचा घटक आहे अलंकार है ना. अलंकार यावरती सुद्धा प्रश्न असतात. मग अलंकार म्हणजे काय, तर याला आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडा. अलंकार म्हणजे काय, तर एखादा माणूस जर दागिने परिधान करत असेल तर कशासाठी करत असेल, तर तो सुशोभित दिसण्यासाठी. किंवा महिलांकडे बघा तुम्ही, अनेक दागिने कानातले आहे ना, कानातले गळ्यातलं घातलेलं असतं त्यांना. कशासाठी, कारण तो शृंगार त्यांना सुशोभित करतो. तसंच भाषेला सुंदर करण्यासाठी किंवा त्याला सुशोभित करण्यासाठी आपल्याला अलंकार म्हणजे आपण शब्दरूपी दागिना चढवत असतो वाक्यरूपी कुटुंबामध्ये, त्याला आपण अलंकार असं म्हणतो विद्यार्थी मित्रांनो है ना. त्यानंतर आपण यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे समानार्थी शब्द. अतिशय सोपा आणि आपल्या रोजच्या जीवनातले शब्द आपल्याला इथे बघायला मिळतात. समानार्थी विरुद्धार्थी शब्द.
आता तुम्हाला जर विचारलं आपण पुरोगामी महाराष्ट्राचे रहिवासी आहोत, तर मग पुरोगामी महाराष्ट्र म्हणजे पुरोगामी या शब्दाचा अर्थ काय किंवा त्याचा विरोधार्थी शब्द कुठला हे पर्यायात दिलेलं असतं आणि त्यावरून आपल्याला तो पर्याय निवडायचा असतो विद्यार्थी मित्रांनो. तर पुरोगामी या शब्दाचा विरोधार्थी शब्द म्हटलं तर प्रतिगामी हे त्याचा विरोधार्थी शब्द होईल. आणि पुरोगामी या शब्दाचा अर्थ म्हणजे काय, याचा अर्थ काय होईल तर वैज्ञानिक दृष्टिकोनातून आलेले विचार त्याला आपण काय म्हणतो, पुरोगामी असं म्हणतो है ना. किंवा वैज्ञानिक विचारावर आधारलेले त्याला आपण पुरोगामी असं म्हणतो. त्यानंतरचा घटक आहे विरुद्धार्थी शब्द. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं अनुकूलच्या विरुद्ध काय पर्यायात दिलेलं असेल किंवा प्रतिकूल अनुकूल हे एकमेकांचे विरोधार्थी शब्द आहेत. त्यानंतर वाक्यविचार. इथे आपल्याला वाक्यांबद्दल जाणून घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो है ना. त्यानंतर येणारा टॉपिक आहे आपल्याला काळाचे प्रकार. तर काळ हे तर आपण बरंचसं शिकतो. आताच सांगितलं तुम्हाला जसं शब्दाच्या जाती आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणजे इंग्लिश ग्रामर शिकण्यासाठी आपण किती चक्रा मारतो की आपल्याला मला इंग्लिश येत नाही पण मराठी भाषेतसुद्धा काळाचे प्रकार असतात जसे इंग्रजी भाषेमध्ये असतात. तर मग सुरुवातीला आपल्या मराठी भाषा यायला नको. निश्चितच आपली मराठी भाषा अतिशय महत्त्वाची आहे. तर यामध्ये तुम्हाला सुद्धा काळाचे प्रकार बघायला मिळेल. भूत, भविष्य, वर्तमान आणि त्याचे 12 उपप्रकार सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे है ना. त्यावर तुम्हाला प्रश्न बघायला मिळेल. त्यानंतरचा टॉपिक आहे आपल्याकडे प्रयोग. प्रयोग सुद्धा बघा. एक असतो कर्तरी प्रयोग, दुसरा असतो कर्मणी प्रयोग. आता नेमकं कर्तरी आणि कर्मणी प्रयोग म्हणजे काय है ना. तर दुसरं तिसरं काहीही नसून ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस आहे ना. घाबरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो. मी तुम्हाला फक्त मराठी भाषेचं महत्त्व आणि त्या घटकावर कसे प्रश्न येतात त्यासोबतच मराठी भाषा शिकणं का बरं महत्त्वाचं असतं, स्पर्धा परीक्षेत त्याचं स्थान काय, त्यासोबतच आपल्या दैनंदिन जीवनात त्याचं महत्त्व काय हे आधी समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर विरामचिन्हे. विरामचिन्हावरती पोलीस भरती आणि त्या समकक्ष येणाऱ्या सगळ्या परीक्षेत आपल्याला प्रश्न मिळतात. विरामचिन्हे म्हणजे बोलताना थांबायचं कुठं, बोलताना कॉमा कुठे लावायचा किंवा लिहिताना फुलस्टॉप कुठे द्यायचा आहे ना, अवतरण चिन्हे कुठे द्यायची, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर विरामचिन्हावरती सुद्धा प्रश्न असतात. नंतर असते संधी. संधी म्हणजे काय तर संधीमध्ये चान्स कशाचा तर शब्द जोडण्याचा. संधी म्हणजे जोडणं. एखादा शब्द कशा जोडल्या गेला आहेत त्यावरती आधारलेले प्रश्न आपल्याला संधीमध्ये. त्यानंतर 21 क्रमांकाचा घटक बघा मनी. लिहून घ्या विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडून. पोलीस बनण्यासाठी मनी तर महत्त्वाच्याच आहे. डेप्युटी कलेक्टर बनण्यासाठी सुद्धा मनी महत्त्वाचा आहे. आणि याहून पुढे जाऊन सांगतो जर UPSCला इलेक्टिव्ह सब्जेक्ट जर आपण मराठी घेतलं असतातच आपल्याला आपली एखादी प्रादेशिक भाषा निवडावी लागते त्यासुद्धा तुम्हाला नाही का हे मनी एखादी तुम्हाला दिसेल. आणि पोलीस भरतीला तर दिसणार म्हणजे दिसणारच है ना. तर म्हणून अतिशय सोपा आणि 100% प्रश्न येईल याच्यावरती. तर करासारखा घटक मनी 21 क्रमांक. त्यानंतर आपण पुढे जाऊन बघूयात विद्यार्थी मित्रांनो है ना हा टॉपिक. आता मुद्दामून मी ना वृत्ते हा टॉपिक तुम्हाला म्हणजे घेऊन आलो आहे तुमच्यासमोर. तर आज ज्या महाराष्ट्रात एक्झाम होत आहे किंवा मागील महापोर्टल किंवा त्यांनी घेतलेल्या ज्या एक्झाम आहे त्यामध्ये वृत्त हा टॉपिक परत विचारण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजे याआधी वृत्त हा टॉपिक गाळला होता त्यांनी विचारण्यासाठी. पण
12वी पर्यंत ज्यांनी नीट अभ्यास केला असेल भाषेचा किंवा ज्याला भाषेची आवड असेल त्याला बघायला मिळेल की वृत्त हा टॉपिक 12वीपर्यंत आहे. म्हणून हा सुद्धा टॉपिक करणं आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे. वृत्त यावरती तुम्हाला एखादा प्रश्न विचारेल. लघु, गुरु, क्रम है ना, लावायचं, हे सगळ्या गोष्टी आपण बघूयात या वृत्तामध्ये शिकूयात. त्यानंतर 23 क्रमांकाचा घटक बघा, साहित्य प्रकार व टोपण नावे आहे ना. यावरती एक प्रश्न असतो आणि आपल्याला कळतच नाही का हा प्रश्न कुठून आला. कुसुमाग्रज हे पुढीलपैकी कुणाचे नाव आहेत. बालकवी असे कुणास म्हटले जाते आहे ना. तर साहित्यिक व त्यांचे टोपण नाव ही सुद्धा आपल्याला महत्त्वाचे आहेत. त्यानंतर मराठी विषयक सामान्य ज्ञान, मराठी विषयी आपल्याला सामान्य ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे यामध्ये संत आणि त्यांची संत संपदा किंवा साहित्य मराठीतील हे सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळेल किंवा इथे आपल्याला शिकायचं आहे किंवा जाणून घ्यायचं आहे. हे आपल्या भाषेचं सामान्य ज्ञान आहे. खूप काही खोलवर आणि विशेष ज्ञान नसून आपल्या भाषेविषयी आपली असलेली सजगता आहे, जागरूकता आहे आणि ती आपल्याला यायलाच हवी. त्यानंतर बघा पिलूदर्शक शब्द, हे तर तुम्हाला अभ्यास करताना अतिशय जास्त मजा येईल. उदाहरणार्थ, सापाच्या पिल्याला पुढीलपैकी काय म्हणतात. पर्याय क्रमांक 1 पाडस, पर्याय क्रमांक 2 बच्चा, पर्याय क्रमांक 3 पिल्लू. पिल्लू तर कॉमनच झाला व्हॉट्सअपमुळे, फेसबुकमुळे. त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 4 किरडू है ना. विद्यार्थी मित्रांनो, तर यातून तुम्हाला पर्यायातून निवडायचं आहे की सापाच्या पिल्ल्याला काय म्हणतात, वाघाच्या पिल्ल्याला काय म्हणतात. असे प्रश्न मी तुम्हाला शिकवणार आहे, काळजी करू नका. आणि प्रश्न असतातच, शोधून घ्या आणि बघा की हे प्रश्न कुठून आले असतील. तर त्यासाठी त्याचं विश्लेषण करणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतर आहे परीक्षाभिमुख, म्हणजे परीक्षेला जे महत्त्वाचं असतं ते सगळं आपण शिकून घेणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बरोबर आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की मराठी नेमकं काय आहे. तर बघा, मी तुम्हाला बोललो की मराठी व्याकरण या संदर्भात मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे ना. तर पहिले या 2 शब्दाची आपण उकल करून घेऊ. मराठी काय आहे, तर मराठी ही एक भाषा आहे. काय म्हटलं विद्यार्थी मित्रांनो मी, मराठी काय आहे, तर मराठी ही एक भाषा आहे. पहिला शब्द, ठीक आहे. आणि भाषा म्हणजे काय, जेव्हा मी एक शब्द समजायला गेलो तेव्हा लगेच दुसरा शब्द आला माझ्यासमोर. मराठी काय आहे म्हटलं तर एक भाषा आहे ना. आणि भाषा म्हणजे काय, तर संवाद साधण्याचे साधन आहे. परंतु नुसतं इथपर्यंत व्याख्या करून चालणार नाही भाषेची. कारण भाषा ही प्रवाही असतं, तिची विविध अंगे आपल्याला जाणून घ्यावी लागतात. तेव्हाच तर आपली भाषा प्रगल्भ आणि समृद्ध होते है ना. चला तर आता बघा, मराठी ही कुठे बघायला मिळेल तुम्हाला. मराठी ही भाषा संवादाचे एक साधन कुठे बघेल, महाराष्ट्रामध्ये है ना. MH म्हणजे महाराष्ट्र, बरं का. तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला प्रामुख्याने मराठी बोलली जाते है ना. तर महाराष्ट्र हे सुद्धा नाव कसं इथल्या प्रादेशिक भूमीला पडलं याचा सुद्धा सुंदर इतिहास आहे. आणि तो प्राचीन काळापासून आपण, म्हणजे तुम्हाला इतिहास शिकवायला आपल्याकडे संदीप सर सुद्धा आहे, तर ते शिकवतीलच तुम्हाला किंवा तुम्हाला सांगतील त्याबद्दल. तर महाराष्ट्र असं म्हटलं जाते की जे मराठी भाषेचे संशोधक आहे किंवा अभ्यासक आहे, लेखक आहे,
जसं उदाहरणार्थ भांडरकर सर आहे, केतकर सर आहे, ते असे म्हणतात की महाराष्ट्र हे नाव इथे असलेल्या महारट्ट किंवा महारथी लोकांवरनं महाराष्ट्र हे नाव या भूमीला पडलं आहे ना. आणि नंतर आपण बघतोच की स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांत रचनेनुसार राज्यांची निर्मिती झाली आहे आणि आंध्र प्रदेश हे पहिले राज्य आहे तेलुगू भाषिकांचं राज्य आहे ना. तसंच महाराष्ट्र याचं मराठीशी असलेलं नातं हे अजोड आहे. इथे जेव्हा इसवी सन पूर्व शतकामध्ये आपण बघितलं यादव, चालुक्य, राष्ट्रकूट आहे ना, आणि त्याही आधी आपण नंतर अशा बरेचसे नावं बघतो, बहमानी, शिलाहार यासारखी लोक बघतोय. तर महाराष्ट्रामध्ये महारट्ट हे लोक जेव्हा महारट हे लोक जेव्हा दंड करण्यात आले तेव्हा या प्रदेशाला महाराष्ट्र असं म्हटलं गेलं आणि इथे असलेल्या लोकांची ही भाषा प्राकृत प्लस संस्कृत भाषेचा मिलाप होता म्हणून त्यावरून मराठी भाषाची उत्पत्ती झाली. मराठी भाषेने जन्म घेतला. बरोबर आहे ना. मराठी भाषा कशी तयार झाली या प्रश्नाचं उत्तर, किंवा मराठी भाषा कशी निर्माण झाली, तर संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून मराठी भाषा आली. मराठी भाषेवर कुणाचा सर्वात जास्त पगडा आहे? आत्ताच्या कंडिशनला इंग्रजी भाषेचा सर्वात जास्त प्रभाव आहे है ना. चला तर आपण स्पर्धा परीक्षेतील गोष्ट बघतोय. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न विचारला जातो की मराठी ही भाषा पुढीलपैकी कशापासून तयार झालेली भाषा आहेत. मी तुम्हाला प्रश्न पण दाखवेल. संस्कृत आणि प्राकृतपासून तयार झालेली मराठी भाषा. म्हणजे तुम्ही आज काय शिकलात, तर एक महाराष्ट्र हा शब्द कसा आला, ठीक आहे, त्यानंतर मराठी हे काय आहेत आहे ना, आणि भाषा संवाद साधण्याचे एक साधन आहे. बरोबर आहे ना. आता बघा, भाषा जेव्हा म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, तर UPSC सारख्या किंवा मोठ्या मोठ्या एक्झामला विचारलात की जगात बोलणाऱ्या सगळ्यात म्हणजे स्ट्रॉंगेस्ट भाषा पुढीलपैकी कुठल्या आहे, त्याच्यात इंग्रजी प्रथम क्रमांकावर आहे आणि हिंदी ही 10व्या क्रमांकावर लागतं. तर मराठी कुठे आहे? मराठी ही प्रादेशिक किंवा राज्य भाषा आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे त्याचं महत्त्व कमी आहे का? मुळातच नाही. त्याचं महत्त्व इंचभरही कमी नाही. कारण मी तुम्हाला आधीच बोललो, जर तुम्हाला कुठलीही ग्लोबल लँग्वेज यावी असं वाटत असेल तर सर्वप्रथम आपली मातृभाषा येणं अत्यंत आवश्यक आहे. आणि मराठी तर अतिशय सुंदर आणि समृद्ध अशी भाषा आहे. तिचा इतिहास आणि गौरव सुरेश भटांसारख्या लोकांनी केला आहे. लाभले आमास भाग्य बोलतो मराठी, जाहलो मराठी है ना. इतक्या सुंदर शब्दात मराठीला तोड नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणून सर्वप्रथम आपली भाषा आपल्याला यायला पाहिजे. तर भाषा, आता भाषा आणि म्हटलं आणि मी जर भारत असं म्हटलं तर भारतात एकूण किती भाषा बोलल्या जातात, तर जवळपास विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये 1600 भाषा बोलल्या जातात. किती? 1600. त्यामधल्या प्रमुख किती? त्यामध्ये 22 या भाषांना अधिकृत भाषेचा दर्जा आणि 6 त्याला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. म्हणजे प्रमुख काहीतरी असेल. म्हणजेच काय, जेव्हा मी भाषा असं म्हणतो आणि याला मला स्पर्धा परीक्षेसाठी शिकायचं आहे, तर कुठं चालला बे पोट्ट्या या शब्दाचं व्याकरण सांगा, किंवा व्याकरणदृष्ट्या हा शब्द किती योग्य आहे हे सांगणं. आणि हे परीक्षेला येणार नाही, पण समजायसाठी आपली भाषासुद्धा कामात येईल विद्यार्थी मित्रांनो. भाषा जर म्हटलं तर एक असते प्रमाण भाषा आणि दुसरी असते स्थानिक भाषा, किंवा यालाच बोली भाषा म्हणून. काय म्हणू? बोली भाषा. म्हणजे तुम्हाला प्रश्न दिसला का असा की कुठं चाललं बा पोट्ट्या या वाक्याचा काळ कुठला? पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला असं दिसेल, कुठे जातो या वाक्याचा पुढीलपैकी काळ कुठला? वर्तमान, भविष्य, भूत. रमा उद्या गावाला जाईल या वाक्याचा काळ कुठला? माझे बाबा उद्या अमेरिकेहून येईल. आपण तसं म्हणत नाही, माझा बाप उद्या गावाकडून येईन म्हणतो. पण त्या वाक्याचं व्याकरण मराठी भाषेत किंवा पेपरमध्ये आपल्याला किती
प्रमाणात बघायला मिळतं, पण समजायसाठी ती सुद्धा कामात येईल. कारण भाषा तशीच बनली आहे विद्यार्थी मित्रांनो, एक स्थानिक भाषा असते आणि एक प्रमाण भाषा असते. प्रमाणचा अर्थ होतो शुद्ध. या शुद्ध भाषेला व्याकरण लागतं. आणि व्याकरण म्हणजे काय, तर व्याकरण म्हणजे नंतरचा टॉपिक आहे. पहा, मी फक्त शब्द उकल करायची सुरुवात केली तर मला भाषा समजायला लागली माझी, किंवा मला तो विषय समजायला लागला जो स्पर्धा परीक्षेत मला मार्क्स देऊन जाणार आहे. व्याकरण म्हणजे काय, तर व्याकरणाला पतंजली सारखे लोक म्हणतात शब्दानुशासन, म्हणजे शब्दांना केलेलं शासन म्हणजे व्याकरण होय, किंवा शब्दाला लावलेले नियम म्हणजे व्याकरण होय. आता हे समजणं तुम्हाला अतिशय अवघड जाईल ना, का शब्दानुशासन म्हणजे व्याकरण. आता शब्दानुशासन, शासन म्हणजे काय, दंडित करणे. कोणाला दंडित करणे, शब्दाला. कसं दंडित करा म्हणते तो, का नियमानुसार दंडित करा. म्हणजेच काय, समजा आपण शाळेमध्ये प्रार्थनेला रांगेत उभे नसू आणि इकडे तिकडे असू, तर आपले टीचर आपल्याला काय करतात, शासन करतात, बे रांगेत उभा राहा, आहे ना. तसंच शब्दांचं असतं विद्यार्थी मित्रांनो, आहे ना. जर मी हे वाक्य लिहितो, गावाला मी चाललो उद्या, हे वाक्य आहे. परंतु खरंच हे वाक्य आहे का, अर्थातच हे वाक्य नाही आहे. याला वाक्यच म्हणू शकणार नाही, कारण व्याकरणदृष्ट्या याची शब्दरचना किंवा शब्दांची जागा योग्य नाही आहेत. म्हणजेच काय, प्रत्येक शब्द, मी तुम्हाला आधीच सांगितलं, आपण एका कुटुंबात असताना आई वडील भाऊ बहीण असा तरीने आपलं कुटुंब बनतंच. तसंच एक वाक्य बनताना त्याच्यात कोणतरी प्रमुख असतं. वडील म्हटलं, मी तुम्हाला आधीच सांगितलं, क्रियापद हा प्रमुख असतो, म्हणजे बापाची भूमिका निभवतो तो, वडिलांची भूमिका निभवतो, आहे ना. मग कोणाचा तरी सहसंबंध असतो, भाऊ बहीण, काहीतरी नातं असणार. म्हणजेच काय, तर शब्द सुद्धा शब्दांच्या जागेवर व्यवस्थित असायला हवे, तेव्हाच त्याला वाक्य म्हणू. मग हे वाक्य कसं असायला हवं होतं विद्यार्थी मित्रांनो, मी उद्या गावाला जाईल किंवा चाललो, असं. जाईल हे सगळ्यात योग्य राहील, है ना. मी उद्या गावाला जाईल, बघा, म्हणजे कर्ता बरोबर कर्त्याच्या जागेवरती आहे. आता पहा, मी हळूहळू एक एक टर्म टाक. कर्ता कर्त्याच्या जागेवर. आता कर्ता म्हणजे काय, उद्या, संबंध, गावाला, जाईल. प्रत्येकानं प्रत्येकाची जागा व्यवस्थित केली, म्हणजे काय केलं आपण, याला दंडित केलं. हे बरोबर नाही, हे असं असायला पाहिजे. यालाच म्हणायचं व्याकरण, आहे ना. शब्दांना लागलेले नियम किंवा शब्दानुशासन म्हणजे व्याकरण होय, बरोबर आहे. आता मला सांगा, मराठी व्याकरण या दोन शब्दाचा अर्थ तुम्हाला कळला असेल विद्यार्थी मित्रांनो. मराठी काय आहे, तर मराठी एक भाषा आहे. कुठली प्रादेशिक भाषा आहे, तर महाराष्ट्राची भाषा आहे. भाषाचं अंग प्रामुख्याने कुठलं सांगता येईल, प्रमाण भाषा, स्थानिक किंवा बोली भाषा. प्रमाण भाषा म्हणजे शुद्ध भाषा, आणि शुद्ध भाषा का बरं असते, कारण तिला व्याकरणाचे नियम लागतात. मग व्याकरण म्हणजे काय, तर मी व्याकरण म्हणजे तुम्हाला सांगितलं शब्दानुशासन म्हणजे व्याकरण. आता बघा, स्थानिक आणि बोली भाषा, बरोबर आहे ना. स्थानिक आणि बोली भाषा. जर मी म्हणत असेल की काऊन बे कुठं गेला होता, तर हे झाली वऱ्हाडी भाषा. आपण म्हणतो विदर्भातली आहे भाषा, बोली भाषा, वऱ्हाडी भाषा. काय करायला की, काय करतोस की, जर असं बोलत असेल तर ही मराठवाड्याची भाषा आहे. म्हणजे ही कुठली भाषा आहे, मराठीच वाटतं, पण मराठी आहे का, कारण त्या भागात, त्या विभागात, त्या जागेवर बोलली झालेली त्या स्थानिक लोकांची भाषा आहे ही, आहे ना. तर याला मात्र व्याकरणाचे कुठलेही नियम नसतात. काऊन बे, याला कुठला नियम आहे का, बे शब्द आहे का, पण तो सर्रास आपण स्थानिक बोली भाषेत वापरतो. पण
जेव्हा स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने आपल्याला या मराठी भाषा शिकायची असते तेव्हा याच्यावरती आपल्याला लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे शिकायसाठी विद्यार्थी मित्रांनो, महाज्योती पोलीस भरतीचा महासंकल्प आणि त्याच्यात मराठीचा रोमांचकारी प्रवास तुम्ही माझ्यासोबत करा. मी तुम्हाला प्रमाण भाषेतील सगळी अंगांची उकल करून देईल विद्यार्थी मित्रांनो. आणि आपल्याकडे अतिशय तज्ज्ञ टीम आहेत, बरीच मेहनत करतायत की आपल्यापर्यंत मोफत प्रशिक्षण आलं पाहिजे. ओबीसी आणि VJNT विद्यार्थ्यांसाठी ही संकल्पना आली आहे. याचा भरपूर लाभ घ्या विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, भाषा सांगितली मी तुम्हाला. याबद्दल आणखी तुम्हाला एक मजेदार गोष्ट मी तुम्हाला सांगू शकतो. आणि प्रमाण भाषेलाच व्याकरण असतं, म्हणजे शब्दानुशासन हे आपण प्रमाण भाषेला लावतोय. शुद्ध भाषेला व्याकरणाचे सर्व नियम लागतात. स्थानिक किंवा बोली भाषेला व्याकरणाचे कुठलेही नियम नसतात. म्हणून आपण वराडी किंवा भराडी अशी कुठलीही भाषा घेऊन आपण त्याचा सर्रास वापर आपण आपल्या घरी किंवा आजूबाजूला किंवा समाजामध्ये राहताना करतो. परंतु स्पर्धा परीक्षेला प्रमाण भाषा आणि व्याकरण हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तोच आपल्याला शिकायचा आहे आणि तोच आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स देणारा आहे, मराठी व्याकरण. मी तुम्हाला मराठी काय आहे ते सांगितलं, व्याकरण काय आहे ते सांगितलं. आता बघूया, व्याकरण शिकताना प्रामुख्याने 3 घटकाचा विचार करायला पाहिजे. म्हणजे 3 घटकांवरती सर्वात जास्त काम करायला पाहिजे जर कुठल्याही भाषेचं व्याकरण शिकायचं असेल तर. फक्त मराठी भाषा असं मी बोलत नाही आहे. कुठलीही भाषा शिकायची असेल तर 3 घटकाचा विचार करावा. आणि जर स्पर्धा परीक्षेत किंवा पोलीस भरतीमध्ये मराठी शिकणारच तर त्यामध्ये 3 घटकांचा विचार करा. पहिला घटक येतो वर्णविचार. म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, भाषेचा उगम जर जाणून घ्यायचा असेल तर तुम्हाला मानवाच्या उत्पत्तीपासून प्रवास करावा लागेल. मानवाच्या उत्पत्तीचे विविध टप्पे, इतक्या खोलावर जाण्याची गरज नाही आहे, पण पहिल्या टप्प्यामध्ये मानवाच्या म्हणजे चतुष्पाद म्हणजे 4 पायावर चालणारा माणूस 2 पायावर चालायला लागला. बरोबर आहे ना. म्हणजे काय झालं, त्यांच्या हाताच्या बोटांचा विकास झाला. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्याच्या कंठाचा विकास झाला. कंठ म्हणजे गळा, ज्यातून आवाज काढतो आपण, आहे ना. तो कंठ आत्ताच नुकताच 2 ते 2.5 लाख वर्षापूर्वी त्याची स्वरयंत्रिका डेव्हलप झाली, म्हणजे विकसित झाली. आणि त्याच्यातून तो आ, उ, ई म्हणजे तो पक्ष्यांकडे पाहून किंवा निसर्गाकडून पाहून शिकायला लागला आणि त्यांच्यासारखा सेम टू सेम खुणवायला लागला किंवा त्यानुसार तो आवाज काढायला लागला. हळूहळू शब्द तयार व्हायला लागले. मग त्याच्या पहिले काय आले असेल, तो जर म्हणत असेल आ, उ, पा असा जर आवाज काढत असेल म्हणजे निश्चितच वर्णांची निर्मिती झाली. आणि वर्ण म्हणजे काय तर तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतो. परत सांगतो विद्यार्थी मित्रांनो, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतो. म्हणजेच तेव्हा ज्याची स्वरयंत्रिका डेव्हलप झाली असेल तेव्हा त्यांनी काहीतरी खुणांच्या माध्यमातून, आवाजाच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला असेल. मग भाषेचं महत्त्व इथंच थांबतं का? अर्थातच नाही. मराठीचं तर त्याहूनही नाही. कारण लिहिणे, वाचणे, ऐकणे आणि बोलणे म्हणजेच खऱ्या अर्थानं भाषा समृद्ध करणे होय. म्हणजे जेव्हा त्यांनी पक्षाकडून शिकायला सुरुवात केली तेव्हाच तो आपल्या शत्रू येताना किंवा शिकार करताना तो एकमेकांना ज्या आवाजाने खुणवायचा, म्हणजेच हळूहळू मूलध्वनींना तो बाहेर काढायला लागला. आणि त्यालाच व्याकरणकारांनी वर्णाच्या रूपात मांडायला सुरुवात केली, आहे ना. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम मराठी भाषेचा जन्म झाला नाही, पण प्राचीन भाषा आपल्याला माहिती आहे की संस्कृत ही अतिशय प्राचीन भाषा आहे. तामिळ ही अतिशय प्राचीन भाषा आहे ना. मग मराठी भाषेचा कशाचा मिलाप आहे तर संस्कृत असणारी प्राचीन भाषा आणि स्थानिक प्रादेशिक भौगोलिक प्रदेशामध्ये बोलली जाणारी प्राकृत भाषा याचा मिलाप म्हणजे मराठी भाषा आहे ना.
म्हणून व्याकरण शिकताना वर्णांचा विचार करतो, म्हणजे तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना त्याची मांडणी केली आपण. जे आपल्याला शब्दरूपी सदस्य बनवण्यास मदत करतात त्या वर्णांना आपण जमा केलं विद्यार्थी मित्रांनो. मग वर्णांचा विचार आणि वर्ण शिकणं अतिशय महत्त्वाचं आहे मराठी व्याकरणामध्ये, बरोबर आहे. आणि फार रोमांचकारी सुद्धा आहे, कारण वेलांटी इकडून असायला पाहिजे की उकार खाली असायला पाहिजे, डावीकडे असायला पाहिजे, टिंब असायला पाहिजे, नसायला पाहिजे, घंटा, गंगा असे जर शब्द असतील तर ग वर टिंब येतो, म्हणजेच काय येतं, म्हणजे बिंदू येतो. म्हणजे जसं एखादी स्त्री डोक्यावरती टिकली लावतं तेव्हाच तिला शोभा येतं, तसंच एखाद्या शब्दावरती किंवा त्या वर्णावरती जेव्हा बिंदू येतो तेव्हाच तो शब्द खणखणीत आणि स्पष्ट उच्चारला जातो आणि त्या शब्दाला शोभा येतं. म्हणून छोट्या छोट्या गोष्टींची सांगड करत मराठी व्याकरण तयार झालंय. आपण तिचा प्रवास बघूयात. तर सर्वप्रथम वर्णांचा विचार करायचा, म्हणजे वर्ण कसे तयार झाले, वर्ण कसे आले, वर्ण म्हणजे काय, वर्णांचे प्रकार किती, स्वर, स्वरादी, व्यंजन आहे ना, हे जाणून घेणं. नुसतं साधे प्रकार का नाही, उच्चार स्थानावरून सुद्धा वर्णाचे प्रकार पडतात. कंठवर्ण, तालव्य वर्ण, दंततालव्य वर्ण, कंठोष्ठ वर्ण हे सुद्धा वर्णांचे प्रकार आहे. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, जर मी प फ ब भ म असं म्हणत असेल तर मला हे बोलताना ओठांची आणि जिभेची प फ ब भ म, तर मला ओठांची हालचाल झालीच पाहिजे. म्हणजे काय, तो ओठ ओष्ठवर्ण आहे, म्हणजे ओठावरून बाहेर पडणारे वर्ण आहे. आणि जर अ असं म्हणत असेल स्पष्ट तर तो माझ्या गळ्यातून बाहेर येतो. म्हणजे काय, तर सर्वप्रथम आपली जीभ आपल्याला आपली वळवावी लागेल, म्हणजे तिला घासावी लागेल, तिला तलवारीसारखी धार आणावी लागेल स्पष्ट आणि खणखणीत उच्चार करायसाठी. तर त्यासाठी शब्दांचं सामर्थ्य जमा करावे लागेल. शब्दांचं सामर्थ्य जमा करावं लागेल, म्हणजेच वर्णांना निरखून पारखून निकसत्वातून गाळून अभ्यासावे लागतील. म्हणजेच काय, तर स्वतःची भाषा नीट सजवावी लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल. आणि जर पोलीस व्हायचं असेलच तर तुम्हाला 25 पैकी 25 आणि गेम चेंजर असा विषय म्हणजे मराठी व्याकरण, ज्याच्यावर 100% विश्वास करू शकता, ज्यांनी लहानपणापासून आई म्हणून तुम्हाला सांभाळलं किंवा ज्यांनी तुम्हाला नाही का इतकं सारं सामर्थ्य दिलं शब्दांचं. ती मातृभाषा माय मराठी म्हणतो मी, ती माय आहे तुमची, ती तुम्हाला कधीच दगा देणार नाही परीक्षेत. म्हणजे 25 पैकी 25 मार्क तुम्हाला ओढून आणण्यास मदत करतील. मग अशा भाषेचा अभ्यास करताना घाबरायचं कशाला, आहे ना. तर पण एक मात्र नक्की होऊ शकतं, पिंडे पिंडे मतर भिन्ना संस्कृतमधला वाक्यप्रचार आहे. म्हणजे काय, इथं वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असू शकतात की मला मराठी व्याकरण फार कठीण आहे, जमत नाही. का जमत नाही, तर आपला पाया अतिशय कमजोर असतो आणि तो पक्का करण्यासाठी महाज्योती तुमच्यासमोर घेऊन येत आहे. मोफत असं प्रशिक्षण, नक्की फायदा घेणार ना मग तुम्ही. चला तर त्यानंतर दुसरा घटक आहे ज्याचा अतिशय विचार करावा लागतो, तो म्हणजे शब्द विचार आहे ना. शब्दांचा विचार म्हणजे काय करा म्हणतो तो मराठी व्याकरण शिकताना, शब्दांचा विचार करायचा. शब्दांचा विचार करायचा म्हणजे काय करायचं रे, शब्दांचा विचार करायचा म्हणजे शब्द म्हणजे काय हे समजलं पाहिजे. पहा, शब्द म्हणजे काय, त्यानंतर शब्द कसे कामात येतात हा दुसरा प्रश्न आहे ना. शब्द वापरायचे कसे, शब्दाला कसं काय व्याकरण लागू शकतं, असे बरेचसे प्रश्न तुमच्या मनात असू शकतात, आहे ना. जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की मी उद्या गावाला जाईल, हे जर उलटपुलट लिहिलं असतं तर अर्थातच त्याच्या शब्दाला शासन नसतं किंवा शब्दाला नियम नाही लावले आपण, म्हणजे त्याची जागा चुकली. मग काय, तर शब्द कसा बनतो, शब्द कसा तयार झाला, त्याची जागा कुठली, हा सगळा विचार करणे म्हणजे शब्द विचार होय, आहे ना. म्हणजे जर मी आ इथपासून तर
ळ पर्यंत याच्यात जर मला या वर्णातून जर मी नपव असा शब्द लिहित असेल तर याचा काही अर्थ आहे का विद्यार्थी मित्रांनो? मुळातच नाही. पण जर या नपवला मी जर पवन असं लिहिलं तर याचा मात्र नक्कीच अर्थ आहे. म्हणजे ते कोणाचं तरी नाव असू शकतं. आणि हाच पवन तुम्ही या वर्णांचा किंवा अक्षरांचा आधार घेऊन काढला. म्हणजे पहिले शब्द शिकायच्या आधी वर्ण शिकायला पाहिजे. मग तो म्हणतो या शब्दाचा विचार करा. विचार केला मी, याच्याकडे बघितलं, हा शब्द आहे का? पहिले प्रश्न तुमच्या मनातला, हो सर नक्कीच हा शब्द आहे. मग मी पुन्हा विचारतो, अरे हा शब्द आहे का नपवा? मी त्याच्याकडे बघतो, विचार करतो, नपवा हा जगात कुठेच शब्द नाही आहे. बरोबर आहे, कारण त्याचा अर्थच नाही. मग पवन या शब्दाकडे बघितल्यानंतर मला आठवतं की पवन हे कुणाचं तरी नाम आहे. मग कळलं नाम काय करू शकतो, तर कर्त्याची भूमिका निभावू शकतो. मग जागा, त्याची जागा कुठेतरी असणार. म्हणजे मराठी व्याकरणामध्ये शब्द कसे बसायला पाहिजे, तर शब्द पहिले कर्ता, नंतर अधिक कर्म, अधिक क्रियापद, अशी रचना मराठी व्याकरणामध्ये असते. या उलट तुम्हाला वाटणाऱ्या इंग्लिशची रचना बघा कशी असते. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, यस प्लस वी प्लस ओ. लहानपणापासून असं रटाळ शिकत आलेलो आहेत, यस प्लस वी प्लस ओ म्हणजे वाक्य का नाही. मग असं झालं तर काय होईल? ओ पासनं सुरुवात झाली तरी ते वाक्य असतं मित्रांनो. जाऊ द्या, इंग्लिश हा आपला, इंग्रजी हा विषय नाही, मराठीवर जाऊ. तर मराठीमध्ये कर्ता कर्म क्रियापद, क्रियापद हे शेवटी येतं, तर इतर भाषेमध्ये तो क्रियापद मधात येऊ शकतं विद्यार्थी मित्रांनो, आहे ना. तर मग कर्ता कोण असू शकतो? एक तर नाम असू शकतो, सर्वनाम असू शकतो, आहे ना. म्हणजेच काय, पवन हे नाम आहे. तर पवन या शब्दाची भूमिका सुरुवातीला मांडायला पाहिजे. पवन कुठे जातो आहेस असं म्हणत असेल तर मधात नाही जाऊ शकत. पवन जातो कुठेस पवन असं जर म्हटलं तर ते ऐकायला किंवा चांगलं तर वाटणारच नाही, पण व्याकरणदृष्ट्या 100% चुकीचं असणार ते, है ना. म्हणून शब्दांचा विचार करा. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे वाक्य विचार. वाक्य विचार. आता तुम्हाला वाक्यांचा विचार करायचा आहे, मग करा विचार. कसा करायचा विचार? वाक्य जोपर्यंत तुम्ही वर्ण माहीत नसेल तर तुम्हाला शब्द बनवता येणार नाही, आणि शब्द माहीत नसेल तर वाक्य बनवता येणार नाही. कारण की एका कुटुंबाचे सगळे घटक म्हणजे हे 3 आहेत. म्हणजेच काय, तर परत सांगतो, जर एखादं मला वाक्य बनवायचं असेल तर मला शब्द लागतील, आणि शब्द बनवायचा असेल तर वर्ण किंवा अक्षरमाला लागतील, म्हणजे अक्षरं लागतील, आहे ना. म्हणजेच व्याकरणामध्ये तुम्ही या तिन्ही घटकाचा विचार करायचा, वाक्य विचार. आणि वाक्य विचार म्हटलं म्हणजेच आपसुकच त्याच्यामध्ये तुम्हाला त्या वाक्याचा काळ येईल, वाक्याचा प्रयोग येईल. म्हणजे एखाद्या वाक्यात जर कर्ता कर्म क्रियापद असेल तर ते वाक्य कर्तरी प्रयोगाचे आहे की कर्मणी प्रयोगाचे आहे, सकर्मक आहे की अकर्मक आहे. मग आपण मार्केटमधले असे भरपूर पुस्तक आणून ठेवतो आणि पाठांतराच्या मागे लागतो, पण मूळ संकल्पना समजून घेण्याच्या मागे लागत नाही, है ना. त्याच अनुषंगाने बघा, व्याकरणामध्ये तुम्हाला या 3 घटकांचा विचार करा म्हणते, आणि या 3 घटकाची मांडणी तुम्हाला सोपं केलं. जर एखादा पाठ बनवायचा असेल, जर आपल्याला मराठीत एखादा पाठ किंवा पद्य गद्य किंवा परिच्छेद असतो वाचताना, तर तो परिच्छेद कसा बनतो, तर त्याच्यासाठी आपल्याला अक्षर लागतील किंवा वर्ण लागतील. हे वर्ण तुम्हाला तुमची वर्णमाला तयार करून देईल. आणि मराठीतील वर्णमाला तुम्हाला काय सांगते, तर मराठी वर्णमाला बघा, अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ ॲ अ अम आहा. त्याच्यामध्ये मी रू लू ए ह्या ज्या गोष्टी होत्या त्या मुद्दामून बाजूला ठेवल्या, आहे ना. त्यानंतर क ख ग ग च छ ज ज र पर्यंत हे काय आहे, तुमची वर्णमाला आहे. म्हणजे या वर्णांचा वापर करा म्हणते तो कुठलाही शब्द बनवायसाठी. मी जर असं म्हटलं पाणी, आहे ना, जसं मी पवन लिहिलं याच्या आधी, तर
ते कशापासनं? प न. आता याला राहिली वेलांटी, एक मात्रा काना, काना आहे आणि हा वेलांटी आहे. तर हे कुठून आली? यासाठी बाराखडी बनवली. म्हणजेच काय? पहिले वर्ण नीट शिकायला पाहिजे, बरोबर आहे ना. मग वेलांटी, काना, मात्रा कुठून लागायच्या ते आपोआपच येईल तुम्हाला शिकताना. त्यानंतर ही अक्षरं, आणि अक्षर आणि वर्णामध्ये काय फरक आहे? अक्षर आणि वर्ण. वर्ण मी तुम्हाला सांगितले, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण म्हणतात. मग अक्षर काय आहे? अक्षर म्हणजे जे स्वरयुक्त वर्ण असतात त्यांना अक्षर म्हणतात. नाही समजलं तरी सोपं करून सांगतो. वर्ण पाय दुमडून लिहिल्या जातात. म्हणजे मी हे असा क लिहत असेल त्याला पाय दुमडून लिहितो, याला वर्ण म्हणतो. आणि जर हा क स्पष्ट आणि खणखटीत लिहिला जातो म्हणजे याचा उच्चार सुद्धा तसा करायचा, म्हणजे हा क अक्षर असेल. अक्षर ज्याला कधीही मरण नसते, तसं जो कधीच मिटवला जात नाही त्याला अक्षर असं म्हणतात. ज्याला कुठलाही क्षय होत नाही, म्हणजे जे मोडल्या जाऊ शकत नाही. मोडल्या जाऊ शकत नाही म्हणजेच आपली लिपी तयार झाली. मग मराठी भाषेची लिपी कुठली? तर मराठी भाषेची लिपी ही देवनागरी लिपी आहे ना. मग मोडी लिपी का म्हटलं? तर पाय दुमडून लिहिण्याची पद्धत होती म्हणून मोडी लिपी म्हटलं, बरोबर आहे. देवनागरी लिपी. मग तुम्हाला विचारतं, देवनागरी लिपी कशी लिहिल्या जाते? मी बोर्डवर कशी लिहिताय विद्यार्थी मित्रांनो? उजवीकडून लिहिताय का उर्दू भाषेसारखं? नाही, मी डावीकडून उजवीकडे लिहित जातोय. म्हणजे देवनागरी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिल्या जाते. परीक्षेत जशाचा तसा प्रश्न आला शोधून घ्यायचा, 50 वेळा विचारला, नाही आला तर तुम्हाला तशी व्यवस्था करून दिली जाईल प्रश्न विचारायसाठी. त्यानंतर बघा, शब्द आहेत. या वर्णातून, या अक्षरातून शब्द काढा, ते शब्द बनवा, त्या शब्दाची भूमिका जाणा आणि त्याच्या जागेवर नेऊन ठेवा. त्यानंतर या शब्दरूपी सदस्यापासून वाक्यरूपी कुटुंब बनलं आणि या वाक्यरूपी कुटुंबापासून एक समाज बनला. त्याला पाठ म्हणा, गद्य म्हणा, पद्य म्हणा. आता गद्य आणि पद्य समजलं नसेल, साधं स्वाभाविक बोलणं गद्य. पद्य म्हणजे काय? जर मी माझ्या समोरून पालखी चालली असेल पंढरीला, मी असं म्हटलं, पंढरीला लोक चालले आहेत, म्हणजे पायी लोक पंढरीला चालले, असं बोलणं माझं साधं बोलणं आहे. हे बघा, पायी लोक पंढरीला चालले आहेत, त्याऐवजी मी पद्यात बोलतो, पाऊली चालली पंढरीची वाट, म्हणजे मी त्याला गाण्याच्या स्वरूपात आणलं आहे ना. तीच रचना मी लयबद्धनुसार घेऊन आलो. म्हणजे कविता सुद्धा असतात, चारोळ्या असतात, त्याला छंद असं म्हणतो. छंद म्हणजे ते सुद्धा मराठीचा एक अंग आहे, बरोबर आहे. या अशा सगळ्या तऱ्हेने मराठी अतिशय साधं, सोपं आणि सहज करून प्रगल्भ करता येतं किंवा आपल्यालाच परीक्षेत 25 पैकी 25 मार्क घेता येतात. %25 यासाठी लिहिलं की इतर पार्ट असतो म्हणून 25%, पण 25 पैकी 25 मार्क्स देणारा अतिशय साधा. हे मी तुम्हाला आत्ता याबद्दल यामध्येच सगळं मराठी व्याकरण लपलेलं आहे, ते फक्त आपल्याला बाहेर काढून अभ्यासायचं आहे ना. यानंतर आपण त्या गोष्टी शिकणार आहे हळूहळू, एक एक पार्ट. सुरुवातीला याची पार्श्वभूमी सांगताना मी तुम्हाला काही प्रश्न येतील तर त्यावरती तुम्हाला मी त्याची ओळख करून देणार आहे. ते प्रश्नाची उकल करूयात आणि समोर जाऊयात. यानंतर आपण मराठीला अतिशय साध्या सोप्या भाषेत शिकणार आहे. माझ्यासोबत जुळून राहा, अर्थातच महाज्योतीच्या तज्ज्ञ लोकांशी जोडून राहा. आज आपण बसून हे सगळं ऐकलात त्यासाठी धन्यवाद, थँक्यू, आभार. नेक्स्ट टॉपिक आपण लगेच घेऊन येऊयात आणि लवकरच भेटूयात. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू.